श्री स्वामी समर्थ. खूप दिवस झालं मला देवाला वस्त्र शिवायचे होते. तर काल मी हे देवाला वस्त्र शिवले आणि घरचं काही शिवायला वेळच मिळत नाही. बाहेरचं शिवून देतं पण. तर असं मग नंतर पूजा केली आणि आज ना पाहुणे पण येणार होते. तर स्वच्छ किचन वाटा वगैरे आवरून घेतलं आणि सकाळी थोडा उशीर झाला उठायला, की एवढं सगळी धावपळ होऊन जाते. आपल्यालाच ते जास्त काम होतं. माझं काम आवरत नाही तोपर्यंत पाहुणे पण आले. पाहुणे माझे नंदाईच आहेत सगळे, ते तिन्ही पण. तर त्यांना जेवून जा म्हटलं, पण ते काही नको म्हटले. मग सगळ्यांना चहाच केला. सगळ्यांनी चहा वगैरे घेतला, गप्पा गोष्टी झाल्या बराच वेळ आणि मग पाहुणे गेल्याच्या नंतर माझं हे काम चालू झालं. फॉलला प्रेस करून ठेवली आणि ब्लाऊजला पण प्रेस करून ठेवली. आता हे काल ब्लाऊज शिवलेले होते. प्रेस केल्यावर एकदम फिनिशिंग दिसते. सगळे ब्लाऊज प्रेस करणं झाले आणि आमच्या शेजाऱ्यांना बांधकाम चालू आहे. एवढा अंधार पडला त्या डकवर झाकल्यामुळं आणि एवढं सिमेंट खाली पडायले. आता शेजाऱ्यांचं सहन करून घेणंच आहे. दोघांनी एकमेकाला असं समजून घेणंच आहे. मग शेजारी कशाला असतात. हर्षून मॅच खेळून आला आणि असा झोपलाय. त्याला विराज नाही तर करमत नाही आणि मॅच खेळून पण खूप थकलाय. तो झोपी गेला. रोज 4-5 वाजले की आभाळ येतं, वारं सुटतं आणि मग लाईट जाते. रात्री खूप वेळचं लाईट आली नाही. मग अंधारातच स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण पण केले. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.